ह्या IVF डे मध्ये मला तुम्हाला थोडी बारीक गोष्ट आहे जी सांगावीशी वाटते. नॉर्मली काय पेशंट्स IVFच्या नावानेच घाबरतात किंवा त्यांना ना गिल्टी फील होतं किंवा त्यांना असं वाटतं बाबा कुणाला माहिती नसायला पाहिजे माझं बाळ IVFचं आहे. वेल, व्हाय नॉट? बिकॉज तुम्ही लक्षात घ्या, जेवढे तुम्ही पॉझिटिव्हली IVF कराल तेवढं तुमचं माइंड पॉझिटिव्ह असणार आहे आणि इट हेल्प्स अ लॉट. सायंटिफिकली प्रूव्ह झालंय. पण वेल, सगळ्यांना IVF करायची गरज असते का? तर उत्तर आहे नाही. बऱ्यापैकी लोकांना नैसर्गिक प्रेग्नन्सी होते, IUI प्रेग्नन्सी होते. पण IVFची पेशंटची पण गरज आहे. अशा पेशंट्समध्ये IVF केलं जातं जे स्त्रियांचं स्त्रीबीज बनत नाहीये किंवा कमी बनतंय किंवा PCO पेशंट्स आहे किंवा त्यांना भरपूर वर्ष झालेली आहे. गर्भनलिका, फेलोपियन ट्यूब नॉर्मल असून ओव्युलेशन नॉर्मल आहे, तरी फिमेल्स डोंट गेट प्रेग्नेंट. आणि सर्वात महत्त्वाचं, IVFच्या एक स्टेप पुढे जाऊन ICSI, जे स्पेशली स्पर्मसाठी केलं जातं, म्हणजे मेल इन्फर्टिलिटीसाठी केलं जातं. असे पेशंट्स ज्यांना स्पर्म काउंट एकदम कमी आहे, 5 मिलियन, 2 मिलियन, 3 मिलियन किंवा कधी कधी तर जेव्हा 0 मिलियन स्पर्म काउंट असतं तरी आम्ही त्यांच्या टेस्टीजमधून 2 मिलीमीटर, 3 मिलीमीटर एक छोटंसं टिश्यू काढून त्याच्यामध्ये स्पर्म घेतो आणि त्यांना त्यांचं बायोलॉजिकल चाइल्ड देतो. कुणी पेशंटला ह्या प्रॉब्लेम्स आहे तर त्यांनी IVF नक्की करावं.